महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शहाद्यात मोठी कारवाई. प्रकाशा परिसरात विदेशी दारूने भरलेला कंटेनर जप्त, 2 आरोपी जेरबंद. शहादा तालुक्यातील प्रकाशा परिसरात विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर धडक कारवाई करत लाखो रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आलाय. या कारवाईत कंटेनरसह मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला असून कंटेनर चालकासह 2 जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सदर कारवाई शहादा विभागाच्या डीबी पथकाला विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने प्रकाशा परिसरात सापळा रचून संशयित कंटेनर अडविला. कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ कंटेनर ताब्यात घेत विदेशी दारूचा संपूर्ण साठा जप्त केला. प्राथमिक तपासात संबंधित कंटेनर हरियाणातून शहादा मार्गे गुजरात राज्यात विदेशी दारूची अवैध तस्करी करण्यासाठी जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुजरात राज्यात मद्यबंदी असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात दारूची अवैध तस्करी केली जात असल्याचे यापूर्वीही उघडकीस आले असून या प्रकरणातही त्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला. कारवाई दरम्यान कंटेनर चालकासह 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या विदेशी दारूचा साठा, कंटेनर आणि इतर मुद्देमालाची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र जप्त मुद्देमालाची अचूक किंमत पोलीस प्रशासनाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नाही. शहादा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी विरोधात राज्य उत्पादन शुल्क कायदा व इतर लागू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या अवैध दारू तस्करी मागील मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू आहे.